आपला आवाज कोकण 24 तास। पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई येथील सावरकर सदन जमीनदोस्त होऊ देणार नाही असा इशारा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। तसेच महाराष्ट्र शासनाने सावरकर सदनाचे संपादन करून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी ही हिंदू जनजागृती समितीने रत्नागिरी येथे केलेल्या आंदोलनाद्वारे केली आहे। दर्जा मिळावा ही आपली मागणी आहे। बॅरिस्टर जिना ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली, फाळणी केली, त्या बॅरिस्टर जिनांचं सदन मुंबईमध्ये आहे, त्याचं जतन सरकारने केलं। पण किती दुर्दैव विलास आहे बघा, ज्या भारताला म्हणजे ज्या हिंदू राष्ट्राला हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी कृती केली, प्रचंड त्रास सहन केला, त्या राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाला मात्र दर्जा मिळत नाही, ती वास्तू दुर्लक्षित राहते आणि त्यासाठी आपल्याला मागणी करावी लागते। हे दुर्दैव आहे। परंतु काही जरी असलं तरी आपण या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी आज या ठिकाणी माननीय पंतप्रधानांना म्हणजे हिंदुत्वनिष्ठ सरकारला निवेदन देणार आहोत। आणि हे स्मारक शिवाजी पार्क दादर येथील स्मारक हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, त्या ठिकाणी सावरकरांच्या विचारांचं संग्रहालय व्हावं, त्यांची वचनं त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जावीत आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचं साहित्य असं त्या ठिकाणी एक युवकांना प्रेरणा देणारं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं अशी आपली सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। ही मागणी देणारं निवेदन आपण यानंतर देणार आहोत। तर स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर मुंबई शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक सावरकर सदन या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे। ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आणि तिचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचार संघटना यांच्या वतीने रत्नागिरी येथील जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात श्री राजेश आयरे, श्री निलेश आखाडे, श्री संदीप नाचनकर, श्री संजय जोशी, श्री अनंत आगाशे, श्री शैलेश बेर्डे, श्री गणेश गायकवाड, श्री सचिन रेमने, श्री समीर करमरकर यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी नागरिकांनी सावरकरांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आणि सावरकर सदन वाचवा अशा घोषणा देखील दिल्या। आंदोलनादरम्यान हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री गोविंद भारद्वाज म्हणाले की जिन्ना हाऊसला संरक्षण मग सावरकर सदनावर पडझड का? भारताच्या फाळणीला आणि लाखो हिंदूंच्या कत्तलीला कारणीभूत असणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांचे मुंबईतील जिन्ना हाऊस स्वतंत्र भारतात सुरक्षित राहते, मात्र अखंड भारतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानाला पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याची वेळ येते। हे दुर्दैव आहे। केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर कोट्यावधी रुपये खर्चून ताब्यात घेतले, तसेच इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे। त्याच धर्तीवर सावरकर तब्बल 4 दशके म्हणजेच 1938 ते 1966 पर्यंत राहिले त्या सावरकर सदनाचेही शासनाने त्वरित संपादन करावे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्ष 2010 मध्येच या वास्तूचा वारसा यादीत समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली आहे, मात्र गेल्या 15 वर्षात शासनाने यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही।
याचा फायदा घेऊन बिल्डर लॉबी ही वास्तू बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलकाद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सरकारने सावरकर सदन पुनर्विकासाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा आणि या वास्तूचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावे. या वास्तूची मालकी सरकारने स्वतःकडे घेऊन तिथे सावरकरांच्या हस्तलिखितांचे पत्रांचे भव्य संग्रहालय, संशोधन केंद्र आणि डिजिटल लायब्ररी विकसित करावी. विद्यमान महायुती सरकारने नेहमी सावरकरांच्या विचारांचा गौरव केला. तसेच केंद्रातील भाजप सरकारने अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव, संसदेतील तैलचित्र, 100 रुपयांचे सावरकरांचे स्मारक नाणे काढले आहे. त्यामुळे या वास्तूच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करून सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा याच सरकारकडून आहे. जर शासनाने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर प्रेमी जनतेला सोबत घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेवटी समितीच्या वतीने देण्यात आलाय. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.